आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर शहरात महापौराची निवड झाली. प्रचंड उत्सुकता होती की नेमकं महापौर कोण होणार, आणि हीच उत्सुकता लक्षात घेऊन महाधुरळा याशिवाय आम्ही कोल्हापुरी ग्रुप आणि जस्ट आस्क या तिघांच्या वतीनं कोण होणार महापौर ही स्पर्धा घेण्यात आली. खरं तर या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 70,000 लोकांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहभाग घेतला. हजारोंनी थेट सहभाग घेतला आणि शेकडो जणांनी अंदाज बरोबर व्यक्त केला. कारण आपण जे महापौर होऊ शकतील अशांची नावं दिली होती, आणि त्यातलं नेमकं कोण नक्की महापौर होणार हे ओळखा या पद्धतीनं महाधुरळानं ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कोण होणार महापौर हे सांगितलं. काहींचं चुकलं, काहींचं बरोबर आलं, आणि ज्यांचं बरोबर आलं त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळं 11,000ची बक्षिसं महाधुरळानं या बरोबर आलेल्या उत्तर ज्यांचं बरोबर आले त्यांना देण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. त्यानुसार ज्यांची उत्तरं बरोबर होती त्यांच्या सर्व उत्तरांचा लकी ड्रॉ महापौर रुपाराणी निकम यांच्याच हस्ते काढण्यात आला. कारण जाहीर केलं होतं की लकी ड्रॉ हा नूतन महापौरांच्या हस्तेच करणार. त्यानुसार महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले. ड्रॉमध्ये 11 जण विजेते ठरले. प्रत्येकाला आता बक्षीस मिळेल. यावेळी महाधुरळाचे संपादक गुरुबाळ माळी, संग्राम निकम, अनिल धडाम, विशाल देसाई, दिलीप देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत राजलक्ष्मी पवार, सुजित देसाई, अमर पुरेकर, शिवम भिसे, सतीश पवार, सचिन सावनुरे, विश्वास कोरे, नामदेव, याशिवाय कृष्णात चौगले, जयवंत शिंदे, सुरेश पाटील हे विजयी झाले. या विजयी स्पर्धकांना 11,000ची सर्वात मिळून बक्षिसं देण्यात येतील. महाधुरळानं ही स्पर्धा घेतली. कौन बनेगा महापौर, कोण होणार महापौर, आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि विजेत्यांची नावंही महापौर रुपाराणी निकम यांच्याच हस्ते काढण्यात आली. आता या सर्व विजेत्यांना रोख बक्षिसं देण्यात येतील. या विजेत्यांनी आता आम्ही कोल्हापुरी ग्रुपवर संपर्क साधावा. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.